आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। युगेंद्र पवार हे आगामी निवडणुका लढवणार नाहीत असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। युगेंद्र पवारांच्या निवडणुकीच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी पूर्णविराम दिलाय। बारामतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युगेंद्र पवार असणार अशी चर्चा आहे, नेमकं नाही आता चर्चाला काय म्हणजे चर्चाला तर मोकळी आहेच, प्रत्येकाने काय वाटावं, पण युगेंद्र पवार इलेक्शन लढणार नाहीयेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, आघाडीनं तिकीट फायनल केलं तर रमेश कदम निवडणूक लढवणार नाहीत असं दलवाई म्हणालेत। रमेश कदमांनी त्यांचं राजकारण काय आहे हे बघितलं पाहिजे। तर दुसरीकडे असंही ते म्हणालेत, तर उमेदवारी अर्ज भरण्याआधीच या ठिकाणी जिंकणार असा विश्वास कदमांनी व्यक्त केलेला आहे। हुसेन दलवाईंच्या वक्तव्याचा रमेश कदमांनी चांगलाच समाचार घेतलाय। आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करतोय असंही रमेश कदम म्हणाले। रमेशजींना जर सांगितलं गेलं की तुम्ही जायचं नाही आणि आघाडीने तिकीट आमच्या कॅन्डिडेटचं पक्क केलं तर ते इलेक्शन लढणार नाहीत, कारण तितके ते समजूतदार आहेत। अशा रीतीनं खेळ खेळणं ते करतील असं मला नाही वाटतं। त्यांचे संबंध राजकारण नेमकं काय त्यांचं त्यांनी ते पाहिलं पाहिजे। तुमचं राजकारण हे BJPच्या विरोधातलं आहे की हात मिळवण्याचं आहे? हा स्वाभिमानाचा मुद्दा नाही आहे, हा या देशामध्ये आयडिओलॉजीचा मुद्दा आता सगळ्यात महत्त्वाचा झालेला आहे। आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण वरपासून खालपर्यंत आघाडी आहेत, त्यामुळे आघाडीचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार। ज्यांना आमच्याबरोबर यायचं असेल ते आमच्याबरोबर येतील, जी येणार नाहीत त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे। माझ्या मनातलं कोण काही सांगू शकत नाही ना। मी आता मनातलं सांगितलं की मी फॉर्म भरलाय तो मागे घेण्यासाठी नाही, आणि मी लढणार आहे मी निवडून पण येणार आहे। आणि आता बातमी अंबरनाथमधून। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपनं एकला चलोरेचा नारा दिलाय। अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच असणार असा विश्वास गुलाबराव करंजुले यांनी व्यक्त केलाय। भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। महायुती होती आमची आहे आणि ती पुढे राहील, परंतु स्थानिक लेवलला ज्या काही वरच्या नेत्यांची हे आहे की बाबा तुम्ही स्थानिक लेवलला तुम्ही युती करा, होत असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या। त्याप्रमाणे शिवसेनेने सुद्धा एकला चलोरचा नारा दिला, आम्ही सुद्धा एकला चलोरचा नारा दिलेला आहे। आम्ही आठवले गट, RPI आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीने आम्ही ही निवडणूक लढवणार आहे। पण आता वांद्रे किल्ला दारू पार्टी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। या पार्टी प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। पार्टी संदर्भातला अहवाल 24 तासात पाठवण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। त्याच्या चौकशीचे आदेश कालच दिलेले आहेत, कारण असं प्रायोजित कुठं जर कार्यक्रमात द्यायचं असलं ती नसती काही मंत्र्यांकडे किंवा मान्य राज्यमंत्र्यांकडे येत नाही, अधिकाऱ्यांच्या स्तरावर त्यांना ते अधिकार आहेत। पण तरी सुद्धा गडकिल्ल्यांवर अशा पद्धतीचं प्रायोजित्व कुठल्या तत्वावर दिलं, प्रायोजित्व तर देताना तिथं अशा पद्धतीची पार्टी होणार आहे ह्याची माहिती होती का? या सगळ्याचा वस्तुनिष्ठ अहवाल 24 तासात विभागाकडनं मी मागितलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी काशीनाथ चौधरींनी भाजपात प्रवेश केलाय। काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशावर आता रोहित पवारांनी टीका केली आहे। काय म्हणतात रोहित पवार, बघूयात। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपनं ज्या काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले होते त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं। मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं असं म्हणायचं का? हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे। राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाते हे अनेकदा सिद्ध झालंय। कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपकडून सत्तेची पोळी भाजली जाते, पण सामाजिक संतुलन बिघडवून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं। याचा तरी भाजपनं विचार करावा असा खोचक टोला पवारांनी भाजपला लगावलाय। दरम्यान पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी भाजपात आलेला आहे, तर काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशानंतर रोहित पवारांनी ही टीका केलेली आहे। कालपर्यंत त्यांच्या सोबत होते तर त्यांनी आरोप लावला नाही असं यावर फडणवीस म्हणतात। संपूर्ण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलंय, असंही उत्तर यावर फडणवीसांनी दिलं। पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावतायत
कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले. पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आलेलं आहे. त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे. आणि आता मालेगावमधून अतिशय संतापजनक बातमी. मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला. दरम्यान चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. गावात यामुळे तणावाचं वातावरण आहे. शिवाय अज्ञाताविरोधात गुन्हाही दाखल झालाय. निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या छोट्या गावात 3 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला. अशा घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघतं. सकाळपर्यंत खेळणारी, दुडूदुडू धावणारी, हसणारी ती लहानगी दुपारी सापडेना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला. गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर मृत्यू झाल्याचं संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं. पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट ट्रॅकवर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि आता बातमी सुप्रिया सुळेंची आहे. बिबट्यांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. वनमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे आणि आजच्या बैठकीनंतर वनमंत्री काय निर्णय देतील तेही पाहूयात असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. नाईक साहेबांनी कालच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अमोल कोल्हे दादा तर त्याचा रोजच फॉलोअप घेत आहेत. तर नाईक साहेबांनी आजही पुण्यात एक मीटिंग घेतलेली आहे आणि या बिबट्यांच्याबद्दल एक योग्य निर्णय जो असेल तिथे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट याचाही विचार झाला पाहिजे. या सगळ्याचा विचार करून पुढे कसं जायचं याची चर्चा आज घेतील. त्याच्यामुळे मला वाटतं नाईक साहेबांची काल माझी सविस्तर याच्यावर चर्चा झाली. आज नाईक साहेब स्वतः मीटिंगही त्याच्या संदर्भात घेत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांची मीटिंग झाल्यावर ते काय स्टेटमेंट करतात याची आपण वाट बघू. आणि आता बातमी सांगलीमधून. सांगलीमध्ये एकतर्फी प्रेमातनं तरुणीच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणानं हे कृत्य केल्याचं समजतंय. वडिलांना वाचवताना मुलीचं सुद्धा बोट तुटल्याची माहिती आहे. मिरज पोलीस ठाण्यामध्ये तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि आता जाऊयात धुळ्यामध्ये. धुळ्यातील पिंपळनेरमध्ये आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. नर्सिंगच्या पहिल्या वर्षाचं ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. विद्यार्थिनी नंदुरबारमधील धडगावातली रहिवासी असल्याची माहिती आहे. वसतिगृहाच्या शौचालयात या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचं कळत आहे. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले.